हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 11 नोव्हेंबर 2025. हो, हो. बरोबर सर. शेतकऱ्याला म्हणा आता थंडीची तीव्र लाट येणार आहे. तीव्र लाट. गहू पेरायला हरकत नाही, हरभरा पेरायला हरकत नाही, हां, हां. मका काढायला हरकत नाही, सोयाबीन हां, काढू शकता. हां. म्हणजे कारण की उन्हाळ्या एजन्सीत त्यांना काढायला चांगलं पोषक वातावरण आहे. हो, हो. बरोबर आहे सर. आणि थंडी खूप आहे त्याच्यामुळे जितक्या थंडीमध्ये ना गहू हरभरा खूप चांगले आहेत जितकं. हो, हो, हो. हं. आता तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांना, की पेरणी करा तुम्ही, चांगली थंडी पडणार आणि 10 तारखेपासूनच सर चांगली थंडी आपल्याला पाहायला दिसत आहे. हो. आधी 7 ला सुरुवात होईल म्हणलं ना 11 पासून खूप वाढेल म्हणलं होतं ना. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. आता आज रात्री उद्यापासून तर आणखीन जास्त वाढेल 12 पासून तर. 12 पासून जास्त वाढणार. हो. बरं सर, जिल्हावाईज जर आपण पाहायला गेलो, तर मग जिल्हावाईज कशी राहणार आता? जिल्हा नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, हो. निपाडला ना माझा अंदाज आहे तर 7 पर्यंत जाईल पारा. 7 अंश. 7 पर्यंत. बापरे! हो. मग तिथं भयंकर थंडी राहणार समजा. हो. थंडी खूप आहे. हो. सगळीकडे जवळपास मग ती थंडी ना हां. उत्तरेकडून वारं सुटणार आहे. दिवसा देखील थंड वाटेल. हो का? हो. मग नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, हो, इकडं अमरावती, वर्धा, हो. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बरोबर. वाशिम, हिंगोली, नांदेड, हो, परभणी, हो, जालना, संभाजीनगर, धाराशिव, हो. लातूर, बीड, हं. सोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे हां. सगळीकडे थंडीचा पारा वाढणार आहे. हो का? समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली काही काही थंडी आपल्याला ठिकाणी पडेल. 10 अंशापर्यंत येईल, कुठं 6 वर येईल, कुठं 7 वर येईल, हो, हो, हो. कुठं बरोबर. 13, हं, हं. 12, 13. हो. बरं सकाळी सर 9 वाजेपर्यंत थंडी वाजेल बघा. सकाळचे 9 वाजेपर्यंत. हो. हां, हां, हां. हं. बरं सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं, की थंडी रेकॉर्ड मोडणार. तर आता मग समजा हे 6-7 च्या याच्यावर आली तर मग रेकॉर्ड मोडल्यासारखंच आहे. हो. हो. बरं सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असा सुद्धा प्रश्न येत आहे, की 21-22 च्या दरम्याननी काही पावसाची वगैरे शक्यता आहे का? सध्या नाही, काहीच नाही. हो का? समजा पाऊस नाही पाऊस येणार सध्या. नोव्हेंबरमध्ये पाऊस राहणार नाही. डिसेंबर आपण म्हटलं होतं ना दरवर्षी 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये एक अवकाळी येते. हो, हो, हो. हं. बरं मग सर ढगाळ वातावरण राहणार का समजा समजा आपलं 28 29 च्या दरम्यान? हो, थोडं क्लाउडली राहील ना थोडं. हो का? ढगाळ हां, वातावरण राहील. हां, हां. समजा ढगाळ वातावरण राहणार. हं. बरं सर आता आपण जर पुढच्या वर्षीचा जर अंदाज पाहायला गेलो, आता तुम्ही यापूर्वी आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं, परंतु आता नवनवीन शेतकरी येतच राहतात. तर त्यामुळे सर पुढच्या वर्षीचा अंदाज सांगा तुम्ही. पुढच्या वर्षी थोडा कमीच राहणार आहे पाऊस. म्हणजे 2000 सरासरी इतका. हं, हं. हं. 2026 मध्ये सरासरी पाऊस राहणार. हो, सरासरी इतका. आणि सर महिन्यामध्ये जर पाहायला गेलो तर आपण हॅलो. महिन्यामध्ये जर पाहायला गेलो तर समजा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, पुढच्या वर्षी का ऑक्टोबर. जून, जुलै जास्त पाऊस आणि सप्टेंबर 1 मध्ये जास्त. हो का? हो. हां, हां, हां. हं. बरं सर यावर्षी तुम्ही धरणाविषयी सुद्धा सांगितलं होतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे धरणं सुद्धा भरलेले आहे. हो. म्हणजे त्यांना पाणी सुद्धा सोडायचं काम पडलं. तर मग पुढच्या वर्षी भरणार की नाही जायकवाडी हे धरण? भरणार ना, काही धरणं भरणार ना. हो का? हो. काही भरतील, काही नाही भरायचे. हां, हां. समजा पुढच्या वर्षी मग कमी शक्यता राहणार समजा. कमी शक्यता. हां, 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 हां. बरं सर संपूर्ण नाही भरायचे सगळे. हां, हां, हां. हं. बरं सर काही भरतात फक्त. हां. जिथं जे पावसाचे जे कॅचमेंट एरिया आहेत तिथं पडतोय. हो, हो. पण संपूर्ण सगळे जसे यावर्षीसारखं नाही व्हायचं. हो का? हं. समजा यावर्षीसारखा पाऊस राहणार नाही. आता तुम्ही सांगितलं होतं नाही. की 1984 मध्ये हे म्हणजे पाऊस असा पडला होता. हो. हो, तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं. हो, 84 ला जितकं पाणी होतं तसं झालं. बरोबर, बरोबर, बरोबर. बरं सर आता चक्रीवादळ किंवा काही येण्याची शक्यता आहे का महाराष्ट्रामध्ये पुन्हा? सध्या तरी नाही. तुम्हाला सांगतो, हां. एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे समजा ते. हां, 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 पण हां. ते आपल्याकडे येत नाही आपल्याकडं. हो का? समजा महाराष्ट्रावरती त्याचा प्रभाव राहणार नाही. नाही राहणार. हां, कारण हां. की कसं असतंय, हं. थंडी असल्यास पाऊस येत नसतंय. बरोबर आहे सर. हं. बरं सर गारपिटीचा काही अंदाज पुढचा? 22 फेब्रुवारी 10 मार्च दरवर्षी गारपीट असते. हो का? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. त्या 20 दिवसामध्ये दरवर्षी येणारं ते लिहूनच ठेवायचं. हो पण का? ती मग भाग बदलत राहते. तेवढं हो, लक्षात ठेवायचं. हो. मग यंदा राहणार का सर समजा भाग बदलत म्हटलं तरी? येईल नाही. दरवर्षी ठरलेलंच आहे ते. हो का? हो.
समजा दरवर्षीच या तारखेच्या दरम्यान समजा 10 फेब्रुवारी हो. ते 1 मार्च. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हो. हां, हां, हां. बरं सर, तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून? शेतकऱ्याला म्हणा की आता गहू पेरणी करा, हरभरे पेरणी करा. खूप पोषक वातावरण आहे. हां, 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 हां. हं. बरं, बरं, बरं. धन्यवाद वीट सर तुम्ही. उत्पादकवाल्यासाठी आनंदाची बातमी. पाऊस हां. येणार नाही त्याच्यामुळे त्यांना फायदा आहे. हो, हो. बरोबर आहे. हं. आणि सर फळबागवाल्यांसाठी? त्यांना फळबागवाल्याला काय करावं लागतं, हे थंडी वाढल्यावर फवारणी करावी लागते. हो, हो, हो. हं. बरोबर, बरोबर आहे सर. हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. काय होतं, थंडी वाढली की ते द्राक्षाची मणी भरत नाहीत लवकर. हो, हो. बरोबर आहे सर. हं. हां, 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 हां. बरं, बरं. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ठीक. हो, हो.